नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ प्राइस इंडेक्स नंबर म्हणजे मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ प्राइस इंडेक्स नंबर आपण बघत होतो। त्यामध्ये आपण काय केलेले आहेत तर वेगवेगळ्या मेथड्स अभ्यासलेले आहेत प्राइस इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करण्याच्या। त्यामध्ये ज्या मेथड आपण अभ्यासलेल्या आहेत त्या सगळ्या मेथड आपण इथं within a view, one view we can see here। एका व्ह्यूमध्ये आपण सगळ्या मेथड्स किंवा सगळ्या मेथड्सनी जे काही फॉर्म्युले आहेत प्राइस इंडेक्स नंबरचे ते इथं एकाच ह्याच्यात बघू शकतो। तर आपण ज्या पद्धतीने बघितल्याप्रमाणे प्राइस इंडेक्स नंबर जो आहे तो मुख्यत्वे करून दोन मेथड्सनी काय केला जातोय कन्स्ट्रक्ट केला जातोय, त्यामध्ये अनवेटेड आणि वेटेड। त्यामुळे अनवेटेडमध्ये अनवेटेड ॲग्रिगेट मेथड जी आहे त्याचा फॉर्म्युला जो आहे तो P01 इज इक्वल टू समेशन P1 अपॉन समेशन P0 इंटू 100 असा आहे, ते आपण बघितलेलं आहे। तसंच अनवेटेडमध्ये ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्स। आता ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्स काढत असताना तो ॲव्हरेज जर अरिथमॅटिक मीन असेल तर काय फॉर्म्युला येतो तर समेशन P1 अपॉन P0 अपॉन N अपॉन इंटू 100 असा तो फॉर्म्युला येतो। आणि जर ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्हमध्ये जे ॲव्हरेज आहे ते ॲव्हरेज जॉमेट्रिक मीन असेल तर काय फॉर्म्युला येतो तर फॉर्म्युला अँटी लॉग ऑफ समेशन लॉग ऑफ P1 अपॉन P0 अपॉन N असा येतो इंटू 100। मग वेटेड टाईपनी जे आपण इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करतो प्राइस इंडेक्स नंबर, तर त्यामध्ये परत दोन प्रकारचे इंडेक्स नंबर आपण कन्स्ट्रक्ट करतो, एक ॲग्रिगेटिव्ह मेथडनी आणि दुसरं ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथडनी। आता ॲग्रिगेटिव्ह मेथडनी जे आपण इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करतो ते तीन प्रकारचे आहेत, त्याला आपण सम स्टँडर्ड इंडेक्स नंबर पण म्हणतो, म्हणजे लॅस्प्रीज प्राइस इंडेक्स नंबर, पाश्चीज प्राइस इंडेक्स नंबर अँड फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर। लॅस्प्रीज प्राइस इंडेक्स नंबरमध्ये आपण काय करतो ॲग्रिगेटिव्ह टाईपमध्ये वेटेड ॲग्रिगेटिव्ह टाईप मेथडमध्ये, म्हणजे तिथं आपण ॲग्रिगेटच घेत असतो करंट प्राइसेस आणि बेस प्राइसेसचं आणि मग त्यांचा रेशो घेत असतो, परंतु ते ॲग्रिगेट घेत असताना त्याला फक्त त्याच्या वेटनी मल्टिप्लाय करतो। वेट असाइन करून मग त्या करंट प्राइसला त्या वेटनी मल्टिप्लाय करायचं आणि मग त्याचा ॲग्रिगेट घ्यायचा करंट इयर आणि बेस इयर आणि मग रेशो घ्यायचा। सो दॅट इज अ वेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथड। मग आता इथं जर बेस इयर क्वांटिटी ॲज अ वेट म्हणून गृहीत धरलं तर ती लॅस्प्रीज इंडेक्स नंबर होतो। त्यानंतर करंट इयर क्वांटिटी ॲज अ बेस इयर म्हणून गृहीत धरलं तर पाश्चीज इंडेक्स नंबर होतो। आणि मग ह्या दोघांचे एकाचा अपवर्ड बायस आहे दुसऱ्याचा डाऊनवर्ड बायस आहे, त्यामुळे ते दोन्ही बायस ओव्हरकम करण्यासाठी आपण तिसरा जो इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट केलेला आहे त्याला फिशर्स इंडेक्स नंबर असं आपण म्हणत असतो। आणि दॅट फिशर्स इंडेक्स नंबर इज नथिंग बट दी जॉमेट्रिक मीन ऑफ लॅस्प्रीज इंडेक्स नंबर अँड पाश्चीज इंडेक्स नंबर। त्यामुळं P01F इज इक्वल टू स्क्वेअर रूट समेशन P1 इंटू P1 इंटू Q0 अपॉन समेशन P0 Q0 इंटू समेशन P1 Q1 अपॉन समेशन P0 Q1 इंटू 100 अशा पद्धतीनं तो आपण इंडेक्स नंबर लिहू शकतो, म्हणजे वेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथडनी। तर आता मग वेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथड नंतर जी वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथड आहे आपली, ती वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथडमध्ये ते ॲव्हरेज जे आहे ते ॲव्हरेज आपण अरिथमॅटिक मीन गृहीत धरलं तर आपल्याला काय फॉर्म्युला मिळतो तर समेशन P1 अपॉन P0 इंटू W अपॉन समेशन W इंटू 100। आणि जर तो ॲव्हरेज आपण जॉमेट्रिक मीन गृहीत धरला तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळतो तर अँटी लॉग ऑफ इन ब्रॅकेट समेशन W इंटू लॉग ऑफ P1 अपॉन P0 अपॉन समेशन W इंटू 100। अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळतो तो फॉर्म्युला बाय वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस रिलेटिव्ह मेथडनी व्हेन वी टेक ॲव्हरेज ॲज अ जॉमेट्रिक मीन। अशा पद्धतीनं विदिन अ वन व्ह्यू यू कॅन सी हिअर दी मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ प्राइस इंडेक्स नंबर। अशा पद्धतीनं त्या मेथड आहेत। आता पहिल्यांदा आपण प्राइस इंडेक्स नंबर बघितला, नाव वी आर गोइंग टू सी द क्वांटिटी इंडेक्स नंबर्स। क्वांटिटी इंडेक्स नंबर्स कुणाला म्हणायचं, व्हॉट आर दी क्वांटिटी इंडेक्स नंबर्स? So quantity index number measures the average percent change in the quantity or volume
of goods sold, consumed or produced during a given time period with respect to some convenient base period. म्हणजे दोन वेगवेगळ्या पिरियडमध्ये जे काय तुमचं क्वांटिटी किंवा त्या गुड्सचं व्हॉल्यूम जे आहे ते विकलं गेलेलं असेल, कंझ्युम केलेलं असेल किंवा निर्माण केलेलं असेल, तर ह्या दोन वेगवेगळ्या वेळच्या त्या क्वांटिटीचा जर आपण ॲव्हरेज पर्सेंट चेंज बघितला किंवा ॲव्हरेज पर्सेंटेज बघितलं आपण कम्पेअर केलं, तर दॅट इज compared by the quantity index number. The quantity index number measures, or it is nothing but the average percent change in the quantity or volume of goods sold, consumed or produced during a given time period with respect to some convenient base period. त्याला आपण क्वांटिटी इंडेक्स नंबर म्हणतो. म्हणजे प्राइस इंडेक्स नंबरमध्ये आपण फक्त प्राइसेस कंपेअर करतो, बेस इयरच्या आणि करंट इयरच्या प्राइसेस कंपेअर करतो, किती वाढल्या काय झाल्या. तर क्वांटिटी इंडेक्स नंबर मध्ये आपण काय करतो, बेस इयर आणि करंट इयरमध्ये क्वांटिटीज ज्या काय कंझ्युम झालेल्या आहेत, सोल्ड झालेल्या आहेत, सेल झालेल्या आहेत किंवा त्या प्रोड्यूस केलेल्या आहेत, ह्यामधला ॲव्हरेज पर्सेंट चेंज आपण बघत असतो आणि तो ॲव्हरेज पर्सेंट चेंज आपण क्वांटिटी इंडेक्स नंबरने दाखवतो. सो हेन्स इट इज अ मेजर ऑफ रिलेटिव्ह चेंजेस over a period of time in the quantities of a particular set of goods. So it is a quantity index number is a measure of relative changes in the quantities over two time periods. So the types and methods of construction of quantity index numbers are same as a price index numbers. The only change we need to do is to replace price quotations by quantity quotations and quantity quotations by price quotations. म्हणजे आपण क्वांटिटी इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्शन किंवा कन्स्ट्रक्ट करत असताना त्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स ह्या प्राइस इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी ज्या मेथड्स आहेत त्या सेमच आहेत. म्हणजे दोन्ही मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ क्वांटिटी इंडेक्स नंबर आर सेम ॲज द मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ प्राइस इंडेक्स नंबर. या दोन्ही सेम आहेत, फक्त थोडासा आपल्याला काय चेंज करावा लागतो, तर प्राइस इंडेक्स नंबरच्या ज्या मेथड्स आहेत त्या प्राइस इंडेक्स नंबर मेथडनुसार जे फॉर्म्युले आले आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये जिथं जिथं तुमचे प्राइस कोटेशन्स आहेत तिथं तिथं क्वांटिटी कोटेशन्स घ्यायचे आणि जिथं जिथं क्वांटिटी कोटेशन्स आहेत तिथं ते प्राइस कोटेशन्स घ्यायचे. असं करायचं. म्हणजे जिथं प्राइस दिलेली आहे तिथं क्वांटिटी न त्याला बदलायचं आणि जिथं क्वांटिटी दिलेली आहे तिथं प्राईसनं बदलायचं. हा बदल केला तर तुम्हाला त्या प्रत्येक मेथड ऑफ कन्स्ट्रक्शननुसार तुम्हाला काय मिळेल, फॉर्म्युला मिळेल. म्हणजे उदाहरणार्थ मला याचं सांगतो. आता इथं वरती आपण बघूयात, इथं सगळे फॉर्म्युले विदिन वन व्ह्यू आपल्याला बघायला मिळतील फॉर प्राइस इंडेक्स नंबर. मग आता अनवेटेड टाईपमध्ये ॲग्रिगेटिव्ह टाईप ऑफ मेथड जी आहे त्यानुसार क्वांटिटी इंडेक्स नंबर आपण कसा कन्स्ट्रक्ट करणार आहोत. तर आपल्याला काय सांगितलंय, तर मेथड सेम आहेत, फक्त जिथं जिथं प्राइस कोटेशन्स आहेत तिथं तिथं क्वांटिटी कोटेशन्स घ्यायची त्या इयरची आणि जिथं जिथं क्वांटिटी कोटेशन्स आहेत तिथं तिथं प्राइस कोटेशन्स घ्यायची. असं असं करायचं. मग आता P01 बाय अनवेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथडनुसार समेशन P1 अपॉन P0 इंटू 100 आहे. तर मग क्वांटिटी इंडेक्स नंबर युजिंग अनवेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथडनुसार Q01 डिनोट करणार आपण. जिथं प्राइस कोटेशन आहे तिथं आपल्याला क्वांटिटी कोटेशन घ्यायचं आहे. सो Q01 इज इक्वल टू समेशन, जिथं P1 आहे तिथं Q1 येणार. सो समेशन Q1 अपॉन जिथं P0 आहे तिथं Q0 येणार. सो समेशन Q1 अपॉन समेशन Q0 इंटू 100 असा तो फॉर्म्युला येईल अनवेटेड ॲग्रिगेटिव्ह टाईपमध्ये. तसंच अनवेटेड ॲव्हरेज ऑफ प्राइस ॲव्हरेज ऑफ क्वांटिटी रिलेटिव्हजमध्ये काय येईल, तर Q01 बाय अरेथमॅटिक मीन दॅट इज इक्वल टू समेशन Q1 अपॉन Q0 डिवाइड बाय n इंटू 100 होईल. आणि बाय युझिंग जॉमेट्रिक मीन ॲज अ ॲव्हरेज we will get the formula anti-log of summation log of Q1 upon Q0 upon n into 100 असा तो मिळेल. म्हणजे आपण अनवेटेड
टाईपनी क्वांटिटी इंडेक्स नंबर कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करायचे त्याचे फॉर्म्युले आपण बघितले. फक्त काय केलं आपण, जिथं P1 आहे तिथं Q1 केलं आणि जिथं P0 आहे तिथं Q0 केलं. मग आपल्याला काय मिळेल, ते फॉर्म्युले मिळतील. तसंच वेटेड टाईपमध्ये सुद्धा तुम्हाला ते फॉर्म्युले मिळतील. वेटेड टाईपमध्ये वेटेड ॲग्रिगेटिव्ह टाईपमध्ये काय होईल बघा, जिथं तुमचा लॅस्प्रीज इंडेक्स नंबर आहे त्या ठिकाणी आपल्याला जिथं प्राइसेस आहेत तिथं क्वांटिटीज घ्यायच्या आणि जिथं क्वांटिटीज आहेत तिथं प्राइसेस घ्यायच्या. म्हणजे समेशन P1 Q0 जिथं आहे तिथं काय होईल, समेशन Q1 P0 होईल डिवायडेड बाय समेशन Q0 P0 असं होईल इंटू 100. तसंच 500 इंडेक्स नंबरमध्ये काय होईल, समेशन P1 Q1 जिथं आहे तिथं काय होईल, समेशन Q1 P1 अपॉन समेशन P0 Q1 जिथं आहे तिथं समेशन Q0 P1 इंटू 100. अशा पद्धतीनं तो फॉर्म्युला तयार होईल. हे तुम्ही लिहून काढा, जे मी सांगतोय तुम्हाला लेक्चरमध्ये हे फॉर्म्युले, त्या पद्धतीनं तुम्ही तिथं लिहून काढू शकता फॉर्म्युले. असा पद्धतीचा ट्री डायग्राम तयार करू शकता. त्यानंतर तिसऱ्या टाईपचा जो फिशर्स इंडेक्स नंबर आहे ॲग्रिगेटिव्ह टाईपमध्ये, दॅट इज तो कसा होईल मग, क्वांटिटी इंडेक्स नंबरसाठी स्क्वेअर रूट समेशन Q1 P0 अपॉन समेशन Q0 P0 इंटू समेशन Q1 P1 अपॉन समेशन Q0 P1 इंटू 100. अशा पद्धतीनं तो फिशर्स इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला होईल. मग वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्हमध्ये कसे फॉर्म्युले होतील, तर वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राईस रिलेटिव्हमध्ये आपल्याला फॉर्म्युले ते मिळतील. ते फॉर्म्युले बघा, ॲव्हरेज हा अरिथमेटिक मीन जर आपण वापरला तर काय मिळेल बघा, समेशन Q1 अपॉन Q0 इंटू W अपॉन समेशन W इंटू 100 असं मिळेल ते. आणि जॉमेट्रिक मीन ॲज ॲव्हरेज वापरला तर वेटेड ॲव्हरेज ऑफ क्वांटिटी रिलेटिव्ज नुसार आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल, तर अँटी लॉग ऑफ समेशन W इंटू लॉग ऑफ Q1 अपॉन Q0 अपॉन समेशन W इंटू 100. अशा पद्धतीनं आपल्याला ते मिळेल. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण काय केले, क्वांटिटी इंडेक्स नंबर हे तुमच्या व्हेरियस टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ क्वांटिटी इंडेक्स नंबर जे आहेत त्यानुसार कसे येतील हे आपण बघितलं. फक्त आपण काय केलं, जिथं प्राईसची मध्ये जे फॉर्म्युला आहेत तिथं काय केलं, फक्त प्राईस कोटेशन्स काढून क्वांटिटी कोटेशन टाकली आणि जिथं क्वांटिटी कोटेशन्स आहेत तिथं प्राईस कोटेशन फक्त रिप्लेस केली आणि मग आपल्याला त्या पद्धतीने फॉर्म्युले मिळतील. So methods of constructing quantity index number, that is methods of construction of quantity index numbers are unweighted quantity index number, weighted quantity index number. These are the main two methods of construction of quantity index numbers. Unweighted मध्ये simple aggregative method, simple average of quantity relatives method नुसार आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. आणि मग वेटेड क्वांटिटी इंडेक्स नंबरनुसार परत वेटेड ॲग्रिगेटिव्ह मेथडनी आणि वेटेड ॲव्हरेज ऑफ क्वांटिटी रिलेटिव्हजनी आपण ते काढणार आहोत. मग जे काय वरती मी एक्सप्लेन केले त्या पद्धतीचे ते फॉर्म्युले येतील. सेम इथं तुम्हाला मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ क्वांटिटी इंडेक्स नंबर दिलेले आहेत. नाव नेक्स्ट इंडेक्स नंबर इज value index number. So value index number is the ratio of aggregate values of given set of commodities in the current period and its aggregate value in the chosen base period multiplied with 100. म्हणजे तुमच्या एखादा जर कमॉडिटीचा ग्रुप असेल त्या कमॉडिटीच्या ग्रुपची काय म्हणायचं ॲग्रिगेट व्हॅल्यू ही करंट इयरमधली आणि त्याच ग्रुप ऑफ कमॉडिटीची व्हॅल्यू इन बेस इयरमधली ह्यांचा रेशो घेतला आणि मल्टिप्लाइड विथ 100 केलं तर आपल्याला काय मिळेल, व्हॅल्यू इंडेक्स नंबर मिळेल. सो V01 व्हॅल्यू इंडेक्स नंबर इज डिनोटेड बाय V01 and that is equal to summation of V1 upon summation of V0 into 100. आता व्हॅल्यू तुम्हाला कशी मिळते, तर तुम्हाला एखाद्या कमॉडिटीची प्राइस मल्टिप्लाइड विथ क्वांटिटी केली आपण तर आपल्याला व्हॅल्यू मिळते. बरोबर, म्हणजे समजा मी 5 रुपयाचा एक पेन असे 10 पेन खरेदी केले तर त्या 10 पेनांची किंमत किती झाली, व्हॅल्यू किती झाली, तर 5 गुणिले 10 म्हणजे 50 झाली. त्यामुळं
प्राइस मल्टिप्लाइड विथ इट्स क्वांटिटी केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळते. तसंच मग व्हॅल्यू इन करंट इयर आपल्याला काढायची असेल तर करंट इयर प्राइस मल्टिप्लाइड विथ करंट इयर क्वांटिटी, आणि व्हॅल्यू इन बेस इयर काढायची असेल तर बेस इयर प्राइस मल्टिप्लाइड विथ इट्स बेस इयर क्वांटिटी, अँड वी टेक सम फॉर ऑल दीज कमॉडिटीज. So summation V1 upon summation V0 into 100 is equal to or nothing but summation P1 Q1 upon summation P0 Q0 into 100 असं ते आहे. So this is the value index number. So there are some remarks. It gives average percent change in the expenditure in current period with respect to base period. म्हणजे प्रत्येक कमॉडिटीज तुम्हाला व्हॅल्यू ज्या वेळेला मिळते त्यावेळेला आपल्याला त्यातून एक्सपेंडिचर लक्षात येतं इन करंट पिरियड विथ रिस्पेक्ट टू बेस पिरियड, कारण डायरेक्ट व्हॅल्यू आपण कम्पेअर करत असतो दोन वेगवेगळ्या टाईम पिरियडच्या. अँड इट इज ऑल्सो नॉट व्हेरी पॉप्युलर इंडेक्स नंबर. जास्त हा वापरला जात नाही किंवा जास्त फेमस नाही आहे हा इंडेक्स नंबर, व्हॅल्यू इंडेक्स नंबर, कारण मोस्ट ऑफ टाइम्स आपण प्राइस इंडेक्स नंबर बघतो त्याच्यावरून आपल्याला महागाई वगैरे लक्षात येते. क्वांटिटी इंडेक्स नंबरवरून आपल्याला त्यात एखाद्या याचं प्रोडक्शनमध्ये काय चेंज झालेला आहे, सेलमध्ये काय चेंज झालेला आहे आपण सेपरेटली बघतो. व्हॅल्यूमध्ये जास्त आपण बघत नाही. सो इट इज नॉट व्हेरी पॉप्युलर इंडेक्स नंबर. बट वाईल कॅल्क्युलेटिंग व्हॅल्यू इंडेक्स नंबर विच काइंड ऑफ टेबल इज प्रिपेअर्ड, कुठल्या प्रकारचं टेबल आपण प्रिपेअर करावं लागतं आपल्याला व्हॅल्यू इंडेक्स नंबर काढायचा असेल तर. म्हणजे आपल्याला ज्या समेशन्स आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये जे समेशन P1 Q1 अपॉन समेशन P0 Q0 लागतात, म्हणजे समेशन V1 अपॉन V0 लागतात. तर त्या समेशन P1 Q1 आणि समेशन P0 Q0 काढण्यासाठी जो टेबल तयार करतो तो टेबल इथं दिलेला आहे बघा. सो हिअर टेबल देअर इज सम कमॉडिटीज आर गिवन हिअर, and for that commodities prices in base year and quantities in base year are given here. For base year price and quantities are given, for current year price and quantities are given. So first of all we have to find the value in base year for each commodity. प्रत्येक कमॉडिटीसाठी आपल्याला काय करावं लागेल, व्हॅल्यू इन बेस इयर करायला लागेल. मग व्हॅल्यू इन बेस इयर करायची असेल तर प्राइस इन बेस इयर मल्टिप्लाइड विथ क्वांटिटी इन बेस इयर करावे लागेल. त्यामुळे P0 इंटू Q0 प्रत्येक कमॉडिटीसाठी आपण केलं तर आपल्याला V0चा कॉलम मिळेल, म्हणजे समेशन P0 Q0 कॉलम मिळेल, आणि त्याची सम घेतली तर आपल्याला समेशन P0 Q0 मिळेल. तसंच प्रत्येक कमॉडिटीसाठी V1 करंट इयर व्हॅल्यू काढायची असेल तर करंट इयर प्राइस मल्टिप्लाइड विथ करंट इयर क्वांटिटी करावी लागेल. म्हणजे P1 इंटू Q1 केलं प्रत्येक कमॉडिटीसाठी तर आपल्याला V1 मिळत जाईल प्रत्येक कमॉडिटीसाठी. म्हणजे तो कॉलम आपण तिथं तयार करणार आहोत. मग तो कॉलम तयार केल्यानंतर आपल्याला त्याची सम घेतली तर आपल्याला समेशन P1 Q1 मिळणार आहे. म्हणजे करंट इयरमधल्या आपल्याला व्हॅल्यूज आपल्याला मिळतील त्या करंट इयरमधल्या टोटल व्हॅल्यूज सगळ्या कमॉडिटीसाठीच्या काय आहेत ते आपल्याला म्हणजे करंट इयरमधलं एक्सपेंडिचर थोडक्यात आपल्याला ते मिळेल समेशन P1 Q1. मग आता हा फॉर्म्युला आपण हे समेशन्स काय करू शकतो, डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये पुट करू शकतो आणि आपण काय करू शकतो, व्हॅल्यू इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करू शकतो. सो इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट दी व्हॅल्यू इंडेक्स नंबर. सो नाव there are some uses of index number. What uses are there of index number? काय काय ठिकाणी त्याचा यूज होतो इंडेक्स नंबरचा. तर दे आर हेल्पफुल इन फोरकास्टिंग फ्युचर इकॉनॉमिक ट्रेंड्स. भविष्यामध्ये काय होणार आहे, कशा पद्धतीनं इकॉनॉमिक्समध्ये चेंजेस होणार आहेत, अर्थशास्त्र कशा पद्धतीनं बदलणार आहे, एकंदरीत देशाचं राज्याचं काय असेल तर ते तुम्हाला प्रेडिक्ट करण्यासाठी किंवा फोरकास्ट करण्यासाठी सुद्धा तुमच्या इंडेक्स नंबरची काय होते, मदत होते. त्यानंतर इंडेक्स नंबर्स आर कॅपेबल फॉर क्वांटिफाईंग कॉम्प्लेक्स सिच्युएशन. ज्या काय कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन्स असतात अर्थशास्त्रातल्या त्यासुद्धा आपल्याला क्वांटिटेटिव्हली सांगण्यासाठी किंवा क्वांटिफाय करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. म्हणजे त्या कॉम्प्लेक्स सिच्युएशनसुद्धा एक नंबर बघितला तर आपल्याला त्या इंडेक्स नंबरवरनं लगेच लक्षात येतं. त्याला काहीतरी नंबरिंग किंवा नंबर मिळतो, आपल्याला एक फिगर मिळते, व्हॅल्यू मिळते, म्हणजे वी क्वांटिफाईज दॅट कॉम्प्लेक्स सिच्युएशन. सो इंडेक्स नंबर आर कॅपेबल फॉर क्वांटिफाईंग द कॉम्प्लेक्स सिच्युएशन. इंडेक्स नंबर्स आर यूज्ड इन द फील्ड ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स. कॉमर्स आणि इकॉनॉमिक्समध्ये जास्त प्रमाणात इंडेक्स नंबर वापरला जातो.
ऑल्सो इंडेक्स नंबर हेल्प इन फॉर्म्युलेटिंग न्यू पॉलिसी. नवीन काय तुम्हाला एखाद्या पॉलिसी तयार करायची असेल तर आपल्याला त्या ज्या फील्डच्या संदर्भात पॉलिसी करायची आहे त्या फील्ड संदर्भातला इंडेक्स नंबर जर आपण बघितला तर तो आपल्याला इंडेक्स नंबर हेल्पफुल ठरू शकतो. जसं की ॲग्रिकल्चर प्रोडक्शनमधला इंडेक्स नंबर तुम्ही बघितला तर ॲग्रिकल्चरच्या काही पॉलिसी ठरवताना आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर क्वांटिटी इंडेक्स नंबर बघितला तर समजा इंडस्ट्रीयल प्रोडक्शनसाठी आपण बघितला तर इंडस्ट्रीयल पॉलिसीज डेव्हलप करताना फॉर्म्युलेट करताना आपल्याला त्याचा मदत होते. नंतर इंडेक्स नंबर आर यूज्ड इन डिफ्लेटिंग व्हेरियस व्हॅल्यूज. वेगवेगळ्या व्हॅल्यू डिफ्लेट करण्यासाठी आपल्याला इंडेक्स नंबर चा उपयोग होतो. त्यानंतर इंडेक्स नंबर्स ॲक्ट ॲज अ इकॉनॉमिक बॅरोमीटर. म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये जे काही घडामोडी घडतात त्याचं मोजमाप करण्यासाठी जे उपकरण ज्याला आपण म्हणतो बॅरोमीटर्स, तर त्याचा इंडेक्स नंबरचा उपयोग तसा आपल्याला होतो ॲज अ बॅरोमीटर. कारण इकॉनॉमिक्समध्ये जे काय चाललं आहे ते एकंदरीत आपल्याला मेजर करण्यासाठीच इंडेक्स नंबरचा वापर होतो. सो दे आर यूज्ड टू कम्पेअर द टोटल व्हेरिएशन इन द प्राइसेस क्वांटिटीज ऑफ कमॉडिटीज. म्हणजे तुमच्या प्राइस आणि क्वांटिटीजमध्ये जे काय टोटल व्हेरिएशन येतं आहे ते कम्पेअर पण तुम्ही काय करू शकता, इंडेक्स नंबर वापरून करू शकता. त्यानंतर दे मेजर ए पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी. पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी काढण्यासाठी सुद्धा आपल्याला इंडेक्स नंबरचा वापर होतो. बिकॉज पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी इज नथिंग बट दी रेसिप्रोकल ऑफ प्राइस इंडेक्स नंबर असतो. म्हणजे प्राइस इंडेक्स नंबर वाढला तर आपली पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी काय होते, कमी होते. म्हणजे एखादी गोष्ट खरेदी करण्याची आपल्या चलनाची ताकद, एखादी वस्तू खरेदी करण्याची आपल्या चलनाची ताकद कमी झाली याचा अर्थ ती वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला जास्त ताकद वापरावी लागते, म्हणजे जास्त चलन वापरावं लागतं. म्हणजे समजा गेल्या वर्षी एखादी वस्तू जर 100 रुपयाला आपल्याला येत होती तर आता ती वस्तू जर 120 रुपयाला येत असेल तर ह्याचा अर्थ आपली पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी काय झाली, कमी झाली, घटली पर्चेसिंग पॉवर. त्यामुळे आपल्याला जास्त रुपये खर्च करावे लागतात, म्हणजे जास्त ताकद जसे आपली ताकद कमी होईल तसे आपल्याला जास्त ताकद लावावी लागेल. तर तसंच जर पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी कमी झाली तर आपल्याला एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात. दॅट इज सो इंडेक्स नंबर्स आर दे मेजर दी पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी. So index number of industrial production are used to measure changes in the level of industrial production in the country. तुमच्या देशांतर्गत जे काही इंडस्ट्रियल प्रोडक्शनच्या लेवल आहेत त्यामध्ये काय बदल झाला आहे तो मेजर करण्यासाठी तुम्हाला इंडेक्स नंबर ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन उपयोगी पडतो. त्यानंतर इंडेक्स नंबर ऑफ इम्पोर्ट प्राइसेस अँड एक्सपोर्ट प्राइसेस आर यूज्ड टू मेजर द चेंजेस इन ट्रेड ऑफ द कंट्री. एखाद्या देशाचा व्यापार म्हणजे फायद्यात आहे की तोट्यात आहे हे तुम्हाला इम्पोर्ट प्राइसेससाठीचे इंडेक्स नंबर आणि एक्सपोर्ट प्राइसेससाठीचे इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट केल्यानंतर कम्पेअर तुम्ही काय करू शकता किंवा मेजर करू शकता ट्रेडमधले चेंजेस. These are the uses of index number. There are some limitations of index number also. So they are simply rough identification ऑफ रिलेटिव्ह चेंजेस. आपण काय करतो फक्त रफली थोडक्यात एक जनरल आयडिया आपल्याला त्याच्यावरनं येते की या पद्धतीची गोष्ट तिथं सुरू आहे, या पद्धतीचे चेंजेस व्हायला लागलेले आहेत. सो इट इज अ रफ इंडिकेशन. दे सफर फ्रॉम सॅम्पलिंग इरर्स. म्हणजे तुम्ही जे काय सॅम्पल कलेक्ट करता म्हणजे प्राइसेस ज्या वेळा तुम्हाला लागतात, क्वांटिटीज लागतात त्यावेळा त्या प्राइसेस किंवा क्वांटिटीज कलेक्ट करत असताना तुम्ही सॅम्पलिंग मेथड वापरता तर त्यामुळे जे सॅम्पलिंग इरर्स येतात त्यामुळं त्या सॅम्पलिंग इरर्सचा परिणाम तुमच्या ह्या इंडेक्स नंबरवरती होतो. सो दिस इज द लिमिटेशन ऑफ इंडेक्स नंबर. दे इग्नोर द चेंज इन अ क्वालिटी ऑफ द कमॉडिटीज ओव्हर द टाईम. म्हणजे एखाद्या वस्तूची प्राईस जर समजा कमी केली तर ती वस्तूची प्राईस कमी करत असताना त्याची क्वालिटी कमी झाली का हे आपण इंडेक्स नंबरनं काय होतं मेजर करू शकत नाही. सो इंडेक्स नंबर इग्नोर्स दिस फॅक्ट. क्वालिटीमध्ये काय चेंज झाला की नाही ह्या गोष्टीकडं पूर्णपणे म्हणजे थोडक्यात ह्या गोष्टी
आपल्याला इंडेक्स नंबरवरनं लक्षात येत नाहीत. नेक्स्ट, इट इज अ डिफिकल्ट टू चूज द बेस इयर विच इज अ नॉर्मल इन ऑल सेन्स. जे बेस इयर कोणतं चूज करायचं जे प्रत्येक सेन्सनुसार नॉर्मल असेल. नॉर्मल मीन्स तिथं अर्थक्वेक नाही आहे, दुष्काळ नाही आहे, कुठलं एखादी रोगराई महामारी नाही आहे, असे सगळ्या सिच्युएशननुसार एखादं नॉर्मल इयर चूज करणं जरा डिफिकल्ट असतं. कारण एखाद्या वर्षी समजा दुष्काळच असतो, बाकीच्या गोष्टी ठीक असल्या तरी दुष्काळ असू शकतो, एखाद्या बाकीच्या गोष्टी ठीक असल्या तरी महापूर आलेला असतो, बाकीच्या गोष्टी ठीक असल्या तरी एखाद्या वर्षी युद्धच झालेलं असतं, कुठली तरी महामारी चाललेली असते. अशा पद्धतीनं सगळ्या सेन्सनुसार बेस इयर हे चूज करणं ॲज अ नॉर्मल इयर हे डिफिकल्ट टास्क आहे. सो दिस इज ऑल्सो अ लिमिटेशन फॉर ऑफ इंडेक्स नंबर. डिफरंट मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन ईच हॅविंग मेरिट्स अँड डिमेरिट्स. म्हणजे वेगवेगळ्या मेथड्स ज्या आहेत कन्स्ट्रक्शनच्या इंडेक्स नंबर कन्स्ट्रक्ट करण्याच्या, त्यांचे स्वतःचे काही मेरिट्स अँड डिमेरिट्स आहेत. त्यामुळं त्यानुसार त्यामध्ये इरर येत जातो इंडेक्स नंबरमध्ये. सो दिस इज ऑल्सो लिमिटेशन. दे इग्नोर द चेंज इन टेस्ट्स अँड हॅबिट्स ऑफ पीपल. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या कन्झम्पशनमध्ये म्हणजे क्वांटिटी इंडेक्स नंबरमध्ये समजा कन्झम्पशनमध्ये काही फरक पडला असेल तर तो फरक पडला तर तो फरक कशामुळे पडला, प्रोडक्शनमध्ये फरक पडला तर तो प्रोडक्शनमध्ये का फरक पडला, तर तो फरक जर समजा लोकांच्या टेस्टनुसार किंवा हॅबिटनुसार जर पडला असेल तर तो त्यामध्ये दिसत नाही, फक्त फरक पडला एवढं आपल्याला लक्षात येतं किंवा कमी झालं आहे प्रोडक्शन या वस्तूचं, तर ते प्रोडक्शन कमी केलं गेलेलं असेल हेतुपुरस्कृत, कारण लोकांची आवड तशी राहिलेली नसेल त्यामुळं. सो ही फॅक्टर इथं इग्नोर होते इंडेक्स नंबरमध्ये, तिथं इंडेक्स नंबरवरून लक्षात येत नाही. कंपॅरिझन ऑफ लॉंग पास्ट इज नॉट मिनिंगफुल. खूप अगोदर खूप लांबचं जुनं एखादा इयरशी आपण जर कंपॅरिझन केलं तर दॅट इज नॉट मिनिंगफुल, ते बरोबर असणार नाही. द चॉईस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह कमॉडिटीज मे लीड टू फॅलिसियस कन्क्लुजन ॲज दे आर बेस्ड ऑन सॅम्पल्स. म्हणजे तुम्ही जर सॅम्पलवरून जर एखादा इंडेक्स नंबर काढला आणि त्याच्यावरून रिप्रेझेंटेटिव्ह कमॉडिटीचं चॉईस केले आपण, किंवा ज्या ज्या कमॉडिटीज आहेत त्याच्यावरून काय केलं, रिप्रेझेंटेटिव्ह कमॉडिटीचं सॅम्पल तुम्ही घेतलं आणि तो इंडेक्स नंबर काढला तर दॅट विल बी अ फेलिसियस. तो चुकीचं कन्क्लुजन तुम्हाला देईल. म्हणजे तुमच्या समजा कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर काढत असताना ते पूर्ण जे बास्केट आहे ते पूर्ण बास्केटमध्ये तुम्हाला जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्याच तुम्हाला तिथं इन्क्लूड कराव्या लागतील, त्याचं सॅम्पल घेऊन चालणार नाही. सो त्यावेळा जर तुम्ही तसं सॅम्पल रिप्रेझेंटेटिव्ह कमॉडिटीचं सॅम्पल घेऊन जर तुम्ही ते केलं तर दॅट विल गिव अ रॉंग कन्क्लुजन. नेक्स्ट, देअर मे बी इरर्स इन चॉईस ऑफ बेस पिरियड्स ऑर वेट्स एटसेट्रा. म्हणजे तुम्ही जो बेस पिरियड चॉईस करताय तुमच्या मनानं त्यामध्ये काही इरर येऊ शकतात. त्यानंतर वेट्स चूज करताना सुद्धा त्यामध्ये काही इरर येऊ शकतात. नेक्स्ट, कंपॅरिझन ऑफ चेंजेस इन व्हेरिएबल्स ओव्हर लॉंग पिरियड आर नॉट रिलायबल. म्हणजे दोन खूप लांबच्या बेस पिरियडमध्ये जे चेंज झालेले आहेत त्याचं तुम्ही जर कंपॅरिझन करायला लागला तर ते ठीक होणार नाही आणि इंडेक्स नंबरचं लिमिटेशन आहे. सो these are the limitations of index number. So in this way we have studied the things related with the index number. So for today's lecture we are going to stop here. Thank you.